विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसीची ऍडमिशन प्रोसेस महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू आहे आणि 2 तारखेपर्यंत ज्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट सेकंड इयर बी फॉर्मला ऍडमिशन घ्यायचं होतं त्यांनी फॉर्म भरलेला होता आणि त्याची आता डेट्स दिलेल्याप्रमाणे प्रोव्हिजनल म्हणजे तात्पुरती गुणवत्ता लागणार होती आणि ती डिक्लेअर झालेली आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ऑफिशियल वेबसाईटवरती जायचं आहे. ऑफिशियल वेबसाईटवरती गेल्यानंतर या ठिकाणी स्क्रीनवरती दिसतंय व्ह्यू डिप्लोमा प्रोव्हिजनल कॅन्डिडेट मेरिट स्टेटस. त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमच्याकडे तुमचा ऍप्लिकेशन आयडी असणं गरजेचं आहे आणि तुमचा डेट ऑफ बर्थ. आता ऍप्लिकेशन आयडी जो आहे तो त्या ठिकाणी मी इथे एंटर करतो. ज्या स्टुडंटचा माझ्याकडे ऍप्लिकेशन आयडी आहे तो मी या ठिकाणी टाकतोय. जन्मतारीख जी आहे ती त्या ठिकाणी मी टाकायचा प्रयत्न करतोय आणि जन्मतारखेचं जे वर्ष आहे ते मी त्या ठिकाणी सिलेक्ट करतोय आणि कंटिन्यू वरती क्लिक करतो. कंटिन्यू वरती क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी आपण बघितलं तर या ठिकाणी आपलं नाव, कॅटेगरी फॉर ऍडमिशन अत्यंत महत्वाचं आहे. विद्यार्थ्यांनी बघताना काय करायचं आहे, आपला कुठल्या ऍडमिशन कॅटेगरीमध्ये फॉर्म राहिलेला आहे त्याच्यावरून त्याची स्कॉलरशिप किंवा मेरिट लागणार आहे. त्यामुळे काळजीपूर्वक कॅटेगरी फॉर ऍडमिशन बघणं गरजेचं आहे. तुम्ही ज्या कॅटेगरीतनं फॉर्म भरायला इच्छुक होता तीच कॅटेगरी तिथं आली आहे का? जर तुम्ही फॉर्म भरताना तुमच्याकडे डॉक्युमेंट्स नाहीत म्हणून तुमचा फॉर्म ओपन मध्ये गेला असेल तर त्यासाठी तुम्हाला दिनांक 6, 7 आणि 8 ला ज्या सेंटरवरती तुम्ही फॉर्म भरले त्या सेंटरला जाऊन तुमचं डॉक्युमेंट्स आले असतील तर ते अपलोड करून घेणं गरजेचं आहे. अन्यथा तुमची कॅटेगरी ऍडमिशन ओपन राहील आणि ओपन कॅटेगरीची तुम्हाला फी लागेल. त्यामुळे ऍडमिशन कॅटेगरी बघणं अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही EWS मधनं फॉर्म भरला असेल तर तिथं EWS यस असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचे मार्क्स ॲक्युरेट आहेत का, बरोबर आहेत का, डिप्लोमाचे डिग्रीचे मार्क्स डिप्लोमा आणि 12वीचे मार्क्स बरोबर आहेत का बघा. आणि त्यानंतर तुम्हाला बघायचं आहे ते हे बघायचं आहे, काय बघायचं आहे तर तुमचा स्टेट मेरिट नंबर तुम्हाला या ठिकाणी बघायचा आहे. तो अत्यंत महत्वाचा आहे. तो बघणं म्हणजेच तुमचा ह्याच्यावरती ऍडमिशन्स होणार आहेत. स्टेट लेवल मेरिट नंबर आणि हा जनरल मेरिट नंबर. जनरल म्हणजे ऑल कॅटेगरीमध्ये तुमचा नंबर किती आहे आणि तुम्ही जर कॅटेगरीमध्ये फॉर्म भरला असेल तर जनरल तुमच्या स्पेसिफिक कॅटेगरीमध्ये नंबर किती. उदाहरणतः तुम्ही NT मध्ये फॉर्म भरलेला आहे तर जनरल मेरिट नंबर हा सर्व कॅटेगरी पकडून सगळे विद्यार्थी ओपन कॅटेगरी मध्ये कन्सिडर करून तो जनरल नंबर दाखवला जातो. आणि स्टेट लेवल जनरल मेरिट जो आहे तो म्हणजे तुम्ही ज्या कॅटेगरीत फॉर्म भरलेला आहे त्या कॅटेगरीत तुमचा नंबर दिसणार. तुम्ही जर फिमेल कॅन्डिडेट असेल तर त्या ठिकाणी फिमेलचा नंबर हा सेपरेट दिसेल. फिमेल जनरल कॅटेगरी आणि फिमेल लेवल कॅटेगरी जनरल मेरिट नंबर हे तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. अत्यंत महत्वाचा आहे. हा मेरिट नंबर म्हणजे तुमचा फायनल मेरिट नंबर नाही. अजूनही हा मेरिट नंबर चेंज होऊ शकतो. कदाचित तो वाढू पण शकतो किंवा कमी पण होऊ शकतो. त्यामुळं ही जी लिस्ट आहे ती 10 तारखेला फायनल लागणार आहे. अजून कॅपचं पुढचं शेड्यूल म्हणजेच ऑप्शन फॉर्म भरण्याचं शेड्यूल आपल्याला मिळालेलं नाहीये. ते मिळाल्यानंतरही तुम्हाला ते शेड्यूल दिलं जाईल. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. सगळ्यांनी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमा बी फार्मसीचा डिप्लोमा झाल्यानंतर फॉर्म भरलेला आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट बघणं अत्यंत महत्वाचं आहे आणि गरजेचं आहे. धन्यवाद.